टेड बंडी याचं बालपण, त्याचं कॉलेजचं जीवन याच्याबद्दल आपण पाठीमागच्या भागामध्ये माहिती घेतलेली आहे आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याचा पहिला गुन्हा, त्याने केलेला पहिला खून आणि त्याची खून करण्याची पद्धत कशा पद्धतीने होती. तर 4 जानेवारी 1974 रात्रीची वेळ आहे. सिएटल शहर आहे. संपूर्ण शहर झोपेमध्ये बुडालेलं होतं. पण एका घराच्या खिडकीमधून एक तरुण शांतपणे आत घुसलेला होता. तो होता टेड बंडी. आत गेला, समोर पाहिलं एक अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर अशी कॉलेज कुमारी गाढ झोपलेली होती. आता हा हळूच तिच्या जवळ गेला, तिच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला धाडकन लोखंडी रॉड तिच्या डोक्यावरती त्यानं आदळला. तिने किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा त्यानं तडाखा टाकला आणि रक्ताच्या कारंज्या उडाल्या. खोली जी आहे तिथं भयंकर शांतता पसरलेली होती. पण एवढं करूनही हा बंडी थांबलेला नव्हता. तो रॉड जो आहे तो सतत तिच्या डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती तो आपटत होता आणि याच्यामुळे ती बेशुद्ध पडलेली होती आणि नंतर तिच्याच खाटेचा रॉड तिच्याच शरीरामध्ये त्यानं घुसवला. पण हा हल्ला इथंच थांबला नाही. या टेड बंडीनं त्याच्या डोक्यातला जो राक्षस होता त्यानं अमानुष रूप घेतलेलं होतं आणि समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तरुणीवरती त्यानं अत्याचार करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला होता. आता हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघड झालेला होता. पण हे करणारा कोण होता हे मात्र अजूनही कळलेलं नव्हतं आणि इथूनच सुरू झाला होता टेड बंडीचा रक्तरंजित प्रवास. पहिला हल्ला, पहिलं रक्त, पहिलं विकृत समाधान. आता ती तरुणी याच्यामध्ये वाचली होती, पण बंडीच्या आतला राक्षस मात्र आता जागा झालेला होता. सुरू झालेला होता अमेरिकेच्या इतिहासातील सगळ्यात भीषण सिरियल किलरचा हा खेळ. तारीख आहे 1 फेब्रुवारी 1974. हिवाळ्याची थंडी, दाट धुकं, त्यानंतर अंधाराने वेढलेलं शहर आहे सिएटल. रात्रीची वेळ होती, पण मृत्यू सावकाश पावलांनी एका घरापर्यंत पोहोचलेला होता. त्या घरामध्ये राहत होती लिंडा ॲन हिली. ती एक 21 वर्षाची अत्यंत सुंदर, अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत उत्साही अशी ही तरुणी होती. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनची ती विद्यार्थिनी होती आणि रेडिओवरती ती काम करत होती. आता त्या रात्री तिचं हास्य जे आहे, तिचं जीवन जे आहे ते तिथं संपणार होतं. आता लिंडा जी आहे ती त्या खोलीमध्ये झोपली होती. सगळं घर शांत होतं. अचानकपणे खिडकी हलक्या आवाजामध्ये उघडली गेली. आतमध्ये हा टेड बंडी शिरला. तो काही क्षण त्या लिंडाकडे बघत होता, जणू काही तिचं सौंदर्य डोळ्यामध्ये साठवत होता आणि अचानकपणे तिच्या गळ्यावरती त्यानं हात ठेवला, गळा आवळायला सुरुवात केली आणि ती तरुणी जी आहे ती धडपडायला लागली, फडफडायला लागली, ती झगडायला लागली, ती विरोध करायला लागली होती. पण यानं नंतर तिच्या डोक्यावरती भयंकर प्रहार केले. याच्यामध्ये ती बेशुद्ध पडली. रक्त वाहायला लागलेलं होतं आणि बंडीनं तिचं शरीर मग त्या कपड्यामध्ये तिथं गुंडाळलं. रक्तानं माखलेल्या उषा, चादर तशाच सोडून दिल्या आणि काळोखामध्ये तिचं जे शरीर आहे ते शरीर घराच्या बाहेर नेलं. त्यावेळी घरामधलं कोणीही जागं झालेलं नव्हतं. सगळे गाढ झोपलेले होते आणि मृत्यू मात्र निशब्द पावलांनी निघून चाललेला होता. सकाळी सगळे जागे झाले आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. लिंडाचं बेड रिकामं होतं. बेडशीट रक्ताने भिजलेलं होतं आणि खिडकीतून रक्ताच्या चिखलाचे पावलाचे ठसे होते, रक्त होतं आणि त्यांनी पोलिसांना घरच्यांनी कळवलं आणि यावेळेस जेव्हा ही माहिती समोर आली त्यावेळेस सगळं सिएटल शहर हादरलेलं होतं. एक लोकप्रिय विद्यार्थिनी, एक रेडिओ होस्ट अचानकपणे गायब होते आणि तब्बल 1 महिन्यानंतर डोंगराळ भागामध्ये, घनदाट जंगलामध्ये एका स्त्रीचा मृतदेह सापडला. तो अर्थातच त्या लिंडाचा होता आणि तिचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता. आता हे कोणी केलं होतं, का केलं होतं, तिची कोणाशी काही दुश्मनी होती का किंवा अजून काही समोर आलेलं नव्हतं, खुनी समोर आलेला नव्हता. पण हा खुनी होता टेड बंडी. त्याचा हा पहिला खून होता. त्यानं 30 पेक्षा जास्त मुलींना मारलेलं होतं. पण त्याच्यामध्ये त्या खून सत्रामधला हा पहिला एपिसोड होता. त्याच्यानंतर अनेक तरुणींच्या वेदना, त्यांच्या किंकाळ्या आणि मृत्यू यानं लिहिले होते. आता टेड बंडीची शिकार करण्याची पद्धत जी आहे ती मुलींना आकर्षित करणारी होती.
म्हणजे तो देखण्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचा मुखवटा वापरायचा आणि अगोदरच मी सांगितलं की हातावरती पट्टी बांधायचा, पायाला प्लास्टर करायचा आणि मुलींकडे तो मदत मागायचा. आणि एकदा का त्यांनी मदत केली, आता मुली त्याचा भोळसट चेहरा, सुंदर देखणा चिकना दे चेहरा, त्याचं गोड बोलणं याला त्या फसायच्या. त्याच्या कारपर्यंत जायच्या आणि त्याची कार जी आहे ती कुठेतरी आडबाजूला असायची, आजूबाजूला कुणी नसायचं. आणि त्यावेळेस त्या कारजवळ गेल्या की तो त्यांना एक झटका द्यायचा, आतमध्ये घ्यायचा, हातोड्यानं वार करायचा, गळा दाबायचा आणि त्यांना ठार करायचा, त्यांना संपवून टाकायचा. आणि या सगळ्यासाठी, या पोरींना मारण्यासाठी त्यानं एक स्वतंत्र गाडी बनवली होती, खास गाडी बनवली होती. आणि याच्याकडे एक व्हॉल्क्सवॅगन बीटल नावाची कार होती. तर ती कार जी आहे ती अत्यंत साध्या पद्धतीनं ते म्हणजे दिसायला होती, पण आतमध्ये शिकार करण्यासाठीचं सगळं सुविधा त्यानं आत ठेवलेल्या होत्या. दाराचे जे आतले हँडल आहेत ते त्यानं काढून टाकलेले होते. एकदा का पोरगी आत शिरली, त्याच्यानंतर दरवाजा बंद झाला की बाहेर पडणं केवळ अशक्य होतं. कारण आत हँडलच नाही, दरवाजा उघडताच येत नव्हता, सगळं पॅक बंद असायचं. त्यामुळे ती जी कार होती ती कार त्या मुलीच्या मृत्यूचा पिंजरा बनलेली असायची. आणि त्याच्यामुळे आता मुली बेपत्ता होत होत्या, कुठं गेल्या कळत नव्हत्या. 1974च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये सिएटल, वॉशिंग्टन या भागामधल्या त्या मुली गायब होत होत्या. आणि नंतर काही दिवसांनी, काही आठवड्यांनी, महिन्यांनी ते मृतदेह सापडत होते. काहींचे मृतदेह तर सापडलेच नव्हते, गायब झाल्या होत्या. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र समान होती की टेड नावाच्या मुलाबरोबर ते त्या शेवटच्या भेटलेल्या होत्या. त्याच्यामुळे मग टेड हे नाव लोकांच्या मध्ये पसरलं होतं आणि अमेरिकेमध्ये या नावाची दहशत पसरायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेसचे जे वर्तमानपत्र होते त्याच्यामधून हेडलाईन्स दिल्या जात होत्या, सिरियल किलर ऑन द लूज, त्यानंतर हँडसम किलर, त्यानंतर टेड द अननोन मॉन्स्टर. तर अशा पद्धतीनं त्या हेडलाईन यायला लागल्या होत्या. लोकांच्या मनातल्या भीती जी आहे ती वाढायला लागली होती. महाविद्यालयातल्या मुली ज्या आहेत त्यांना बाहेर जाणं अवघड झालेलं होतं आणि शाळा, कॉलेजनं पालकांना इशारे दिलेले होते. आणि सुरुवातीला पोलिसांनाही समजत नव्हतं की नक्की काय होतंय. कारण प्रत्येक ठिकाणच्या मुली बेपत्ता होत होत्या, बॉडी उशिरानं सापडत होती, पुरावे तोपर्यंत संपून जात होते किंवा पुरावे सापडत नव्हते. पण हळूहळू एक पॅटर्न समोर यायला लागला होता. सगळ्या मुली वयानं साधारणपणे 20-22, 18-20च्या आसपासच्या होत्या. सगळ्या कॉलेज कुमारी होत्या आणि युनिव्हर्सिटीशी संबंधित होत्या. आणि अनेकांनी टेड हे नाव सांगितलं होतं आणि त्याच्या हातावरती पट्टी, प्लास्टर वगैरे लावलेलं. आणि हे सगळं पोलिसांच्या समोर आलं होतं. त्याच्यामुळे पोलिसांनी असं सार्वजनिक आवाहन केलेलं होतं की जर कोणाला टेड नावाचा हँडसम तरुण माहीत असेल, जो व्होल्क्सवॅगन नावाची बीटल कार वापरतो आहे, तर ते आम्हाला कळवा. हे सगळं पोलिसांनी जाहीर केलं. आणि त्यानंतर मग पोलिसांना फोन यायला लागले की आम्ही या ठिकाणी ही कार बघितली, या ठिकाणी असा एक तरुण बघितला वगैरे वगैरे. याच्यामध्ये एक फोन आला होता एलिझाबेथ नावाच्या तरुणीचा. तर ती तरुणी ही त्या टेडची मैत्रीण होती आणि तिनं पोलिसांना सांगितलं की हा जो म्हणजे तुम्ही ज्याचं वर्णन केलं तर तो टेड बंडी आहे, तो तिचा प्रियकर आहे, त्याच्याकडे अशीच कार आहे. आता पोलिसांना हे सगळं खूप समजून घेतलं, सगळी माहिती घेतली. आता पोलिसांचा संशय त्या टेडवरती आला. टेडवरती आला, पण तो प्राणी समाजामध्ये इतका आदर्श होता, इतका उजळ प्रतिमेने फिरत होता की तो असं काहीतरी करेल असं कोणाला स्वप्नातही वाटत नव्हतं. त्याच्यामुळे त्याला असं जर पकडलं तर उगाच समाजामध्ये गोंधळ व्हायचा की बाबा एका निष्पाप व्यक्तीला आम्ही पकडलं आणि आम्हाला खुनी सापडत नाही म्हणून कोणाला तरी अडकवलंय. त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली होती. एका बाजूला मुली गायब होत होत्या, दुसऱ्या बाजूला माध्यमं ओरडत होती, पोलिसांचं काम चाललेलं होतं, सगळीकडे भीती पसरलेली होती. आणि तरी सुद्धा हा प्राणी पुढच्या शिकारीच्या शोधामध्ये जात होता. आता या ठिकाणी या किलरचा खेळ खल्लास होणार का, किंवा पोलीस त्याला पकडणार का, आणि हे खूनसत्र थांबणार का? आणि त्याच्याच प्रेयसीनं पोलिसांना कळवलेलं आहे. मग पोलीस आता त्याला आपल्या ताब्यात घेणार आहेत का? तर हे सगळं आपण उद्याच्या भागामध्ये, उद्या रात्री 8 वाजता पाहणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.